चला आपण पंचांच्या सन्मानाकडे आपण वळतोय। प्रफुल्ल ठाकूर सर यांचा आपल्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस आम्हाला पंच पाहायला मिळाले। तर त्यांचा आम्ही अभय ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आम्हाला पाहायला मिळाली। त्यांचा देखील आम्ही यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय। त्यानंतर आपण मनोज म्हात्रे सरांचा यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय। आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतोय। आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करूयात। पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला पार पाडण्यात आली, त्यांचा देखील आम्ही सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय। त्यानंतर सुभाष पाटील सरांचा देखील आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जाईल, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि 365 दिवस हृदयात राहणारे ही सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन आपण त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय। पाहुण्यांना इन्व्हाइट करूयात, आपण तुमच्या शुभ हस्ते करूयात त्यांचा देखील यथोचित मान सन्मान। या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवस आम्हाला पंच पाहायला मिळाले, त्यांचा आम्ही करतोय यथोचित असं मान सन्मान आणि देऊयात। त्यानंतर आपण बोलूयात चला त्यानंतर सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला 2 दिवस घर बसल्या पाहायला मिळाली। अर्थातच खऱ्या अर्थानं पीटीसी लाईव्ह म्हणजे पनवेल टेनिस क्रिकेट.in वरती ही स्पर्धा तुम्ही पाहिलीत, त्यांचे आपण पाहू शकाल या टीमचे पीटीसी लाईव्ह टीमचे मेंबर्स आपण यायचे आणि आपलं देखील आपण आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहिलीत। संतोष शेट्टी सर यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात, त्यांचं देखील करूयात शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो। त्यानंतर जर का आपण पाहिलात तर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या गोलंदाजाने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली असा कोनेक्स टीमचा दीपेश ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये दिला जातो। अप्रतिम दर्जाचा त्याच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळाला, अगदी जर का पाहिलं तर गोलंदाजी देखील अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आणि त्याला देतोय आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। कोनेक्स टीमचा दीपेश इंटरमिल या टीमचा असेल, माफ करा थोडे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून चुकी झाली, परंतु तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दीपेश। अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली। यावेळच्या बॉल आपण पाहताय जरूर सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो। त्यानंतर आपण बोलतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजांना आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या आणि जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला असा कोनेक्स संघाचा संदीप पाटील पप्पू, छोटा पॅकेट बडा धमाका पप्पू ठरला या मॅच या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। पप्पू यांना आपण इन्व्हाइट करूयात, त्याचा गौरव केला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतो चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट। त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची ही ट्रॉफीज पाहायला मिळणार आणि संदीप पाटील पप्पू, छोटा पॅकेट बडा धमाका अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। जर का आपण पाहिलात तर सोनाली टीमला बिलॉंग करत असतो, परंतु आज मात्र कोनेक्स टीमला बिलॉंग करत असताना तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। चला त्यानंतर कोनेक्स टीम या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक अर्थातच खऱ्या अर्थाने रनर अप ठरला। अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात पाहायला मिळाला
आणि ते ठरले द्वितीय क्रमांकाचे मानकरी. चला आपली संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचा. चला आपण रनर अप टीम कोणेक्स टीम पाहायला मिळणार आहे. चला यायचं. संदीप पाडे, पप्पू, त्यानंतर हितेन, कविश, रोमेश सर्व असतील. आपण सर्वांनी यायचे आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपण द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आपण पाहताय अप्रतिम दर्जाची एक ट्रॉफी पाहायला मिळते. ती देऊन त्यांना आपण करूयात. पाहुण्यांचे शुभ हस्ते आपण देऊयात. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय कोणेक्सचा संघ मैदानावरती पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून झाला परंतु फायनलच्या मॅच मध्ये त्यांना मात्र हार पत्करावी लागली. कुमार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातो आहे. या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ते ठरलेत या स्पर्धेमध्ये रनर अप. रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक पाहायला मिळतो. प्रथम क्रमांकासाठी 50,000 व आकर्षक चषक पाहायला मिळणार आहे. 25,000 रुपये आकर्षक चषक पाहायला मिळतो. पप्पू आपली टीम अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जर का पाहिलं तर संदीप पाटील आणि त्यानंतर हितेन भोयर बाद झाल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आणि त्यांना मात्र फायनलचा सामना गमवावा लागला. त्यानंतर आपण पाहिलात या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि जाऊयात आपण प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्याकडे जिथे मात्र संघ ठरलाय हिंद टर्मिनल हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिला. चला चॅम्पियन टीम आपण यायचं आणि आपली प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण कलेक्ट करायची. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मान त्यांच्या माध्यमातून पटकावण्यात आला आणि ते ठरले त्या स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचे मानकरी. चला आपण सर्व पाहुण्यांना इन्व्हाइट करूयात की आपण सर्वांनी यायचं आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करायचा. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जर का आपण पाहिला तर रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक चषक पाहायला मिळतो. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेमध्ये. चला सर्वांनी यायचंय. चला सर्वांनी स्प्रेड व्हायचा. रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलेत आपण पाहताय. जरूर फायनलची मॅच त्यांना जिंकली आणि विनर ठरलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहताय चॅम्पियन राहण्याचं स्वप्न आणि ते मात्र स्वप्न आज मात्र अधोरेखित होताना पाहायला मिळाले. चॅम्पियन ठरले त्या स्पर्धेमध्ये आपण पाहताय चॅम्पियन्स 2025 आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि जर का पाहिलात तर चॅम्पियन या स्पर्धेमध्ये राहिलेत. चला चॅम्पियन ठरले त्या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 50,000 व मानाची करंडक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी त्यांना मिळाला. त्याबद्दल त्यांच्या टीमचं करूयात हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जर का आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण जाऊयात. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरले जरूर परंतु या स्पर्धेमध्ये सर्वांना औपचारिकता लागली आहे. SSA शूज आणि ती मात्र मानाची करंडक बेस्ट खेळाडू या स्पर्धेमधील मालिकावीर कोणत्या नावावरती केली जाईल तर या स्पर्धेमध्ये आपण पाहलात अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मित्रांनो. तर या मॅचचा या स्पर्धेतील बेस्ट खेळाडू ठरलाय. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज नो डाऊट रितेश वारी ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. अगदी जर का आपण पाहिलात ना तर अप्रतिम दर्जा आणि अप्रतिम दर्जाचा खेळ रितेश वारीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि जर का पाहिला तर ही मानाची सन्मानाची ट्रॉफी पाहायला मिळते आणि जर का पाहिलं तर SSA शूज देखील त्यांना दिले जातील आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आणि तो ठरला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. आपण पाहताय किशोर घरत देखील पाहायला मिळतील त्यांच्या शुभ हस्ते आणि सर्व मंडळी त्यांच्या माध्यमातून आपण देतोय मॅन ऑफ द सिरीज SSA शूज पाहायला मिळतील. त्यानंतर जर का आपण पाहिलात तर मात्र गदा पाहायला मिळते. अगदी जर का पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज रितेश वारी ठरलाय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम दर्जाचा खेळ आणि त्या खेळाला मात्र त्याच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज ठरला जातो आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. त्यानंतर आपण पाहू शकाल
या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट कडे आपण बोलूया। त्या स्पर्धेतील आपण पाहता क्रोनेक्स टीमचा भेंडकल गावाचा यज्ञेश भोयर ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट। अप्रतिम दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट। यज्ञेश भोयरला आपण इन्व्हाइट करूया, त्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि अप्रतिम दर्जाचा खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। असा यज्ञेश भोयर भेंडकल गावाचा सितारा अपकमिंग यंग स्टार पाहायला मिळतोय आणि त्याला दिली जाते बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट। आणि सर्व आपण पाहू शकाल सर्व खेळाडूंचा अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला। या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले ओडेक स्वप्नील यांचा देखील आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातो। आणि जर का आपण पाहिला तर या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यांचे यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो। आणि या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचा अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये जर का माझी देखील संभाषण करत असताना चुकी झाली असेल तर मी देखील माफी मागतो आणि असाच सपोर्ट करत राहा। आणि आपण पाहिलं ती स्पर्धा जर का पाहिला तर अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिला तर मला समालोचन करण्याची संधी किशोरदादा घरत यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचा देखील मी हार्दिक आभार करतोय। लास्ट बट नॉट लिस्ट कॉमेडिटर शंतनू गावण संतोनी चव्हाण हे आम्हाला आज कॉमेडिटर म्हणून लाभले, त्यांचा पण पुष्पगुच्छ देऊन आम्ही ते सत्कार करतोय। त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा। महेश चवळकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात येणार आहे। फोटो आणि सतीश दोरणे यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज तुम्हाला देण्यात येणार आहे। दक्ष तुझा पण आणि दुसरे कॉमेंट्री आम्हाला लागले दश काटकर जे माझे चिरंजीव आहेत, त्यांनी सुद्धा चांगली कॉमेंट्री केली, 2 दिवस केली, काल पण केली आज पण केली। टाळ्या झाल्या पाहिजे, जर दक्षची कॉमेंट्री तर कोणाला आवडली असतील तर टाळ्या वाजवायच्या आहेत। माझ्यातर्फे 1000 रुपये ह्याला आणि दक्षला बुकुटे आणि दक्षने सुद्धा उत्कृष्ट कॉमेंट्री केली, त्यामुळे त्याला सत्कार करण्यात येणार आहे। आणि दक्षला सुद्धा 1000 रुपये सतीश दोरणे यांच्याकडून देण्यात येत आहेत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आणि आजचा हा सामना आजची खेळ लाईव्ह कॅमेरामॅन फोकस करो। थँक्यू व्हेरी मच। ज्यांनी आम्हाला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी खरं धन्यवाद मानतो। जर कोणाचे मानाचे राहिले असतील तर मी त्यांना सॉरी